अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या घरात पैसा यावा, धनाची वाढ व्हावी, घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी कायम नांदावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण अनेक वेळा आपण खूप मेहनत करूनही घरात पैसा टिकत नाही. आर्थिक अडचणी सतत येत राहतात. घरात पैशांचा ओघ कमी होतो आणि मग मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो, नेमकं काय कमी पडतंय? स्वामी भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये धनाचे अधिपती म्हणून श्री कुबेर देवतेला विशेष महत्व दिलं गेलं आहे. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये श्रद्धेने, नियमाने आणि योग्य पद्धतीने कुबेरांची स्थापना केली जाते, त्या घरामध्ये धनाचा प्रवाह वाढतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वास्तूमध्ये सुख समृद्धी नांदू लागते. पण कुबेरांची स्थापना नेमकी कशी करायची? मूर्ती कुठे ठेवायची? फोटो कोणत्या दिशेला लावायचा? देव्हाऱ्यात स्थापना करताना कोणती काळजी घ्यायची? तिजोरीमध्ये कुबेर ठेवताना कोणते नियम पाळायचे आणि कोणत्या दिवशी पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो? ही अतिशय महत्वाची माहिती आपण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या घरासाठी आणि धनसमृद्धीसाठी अतिशय महत्वाचा ठरू शकतो. आणि स्वामी भक्तांनो, व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी मनापासून कमेंट्स मध्ये नक्की लिहायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तुमच्या एका नामस्मरणामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि देवकृपा देखील प्राप्त होते. चला तर मग आजच्या या अत्यंत महत्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत. स्वामी भक्तांनो, धनप्राप्ती, धनाचा ओघ आणि सुख समृद्धी ही आपल्या घरामध्ये कायम राहावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. कोणालाच आयुष्यामध्ये पैशांची चणचण नको असते, कोणालाच सतत कर्ज, आर्थिक अडचणी आणि पैशांबाबतची चिंता नको असते. म्हणूनच अनेक लोक आपल्या घरामध्ये, देव्हाऱ्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये श्री कुबेरांची स्थापना करत असतात. पण फक्त मूर्ती आणून ठेवली किंवा फोटो लावला म्हणजे सर्व काही पूर्ण होत नाही. त्यामागे काही नियम आहेत, काही दिशा आहेत, काही पूजन पद्धती आहेत आणि त्यामागे एक आध्यात्मिक संकल्पना देखील आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत की घराच्या हॉलमध्ये कुबेरांची स्थापना कशी करावी, देव्हाऱ्यामध्ये कशी करावी, तिजोरीमध्ये कशी करावी, पूजा कशी करायची, मंत्र कोणता म्हणायचा आणि कोणत्या गोष्टी विशेष फलदायी मानल्या जातात. तर सर्वात आधी आपण माहिती घेऊया घराच्या हॉलमध्ये म्हणजेच दिवाणखान्यामध्ये कुबेरांची स्थापना कशी करावी याबद्दल. स्वामी भक्तांनो, समजा तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये कुबेरांची मूर्ती ठेवायची असेल तर ती मूर्ती कशा प्रकारची असावी? तर त्यासाठी तुम्ही साधीशी कुबेर मूर्ती घरी आणू शकता. तुम्ही ती मूर्ती पितळेची देखील आणू शकता, पंचधातूची असू शकते किंवा बाजारामध्ये देवपूजेच्या दुकानात ज्या प्रकारची मूर्ती उपलब्ध असेल ती मूर्ती तुम्ही आणू शकता. मूर्ती खूप मोठीच असावी असं काही नाही, साधी, छोटी आणि स्वच्छ मूर्ती देखील चालते. आता ही मूर्ती आपल्या घरातील हॉलमध्ये कोणत्या दिशेला ठेवायची हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कुबेरांची मूर्ती ही उत्तर दिशेला ठेवावी, म्हणजेच मूर्तीची पाठ उत्तर दिशेला येईल आणि मूर्तीचं मुख हे दक्षिण दिशेकडे येईल. अशा प्रकारे ही मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. आता ही मूर्ती तुम्हाला एका साध्या तामणामध्ये ठेवायची आहे. तामण तांब्याचं असलं पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे स्टीलचं असेल, पितळाचं असेल किंवा कोणत्याही धातूचं ताट असेल तरी सुद्धा चालेल. त्या ताटामध्ये कुबेरांची मूर्ती ठेवायची आणि त्या मूर्तीच्या सभोवताली सुट्टी नाणी किंवा 10, 20, 50 रुपयांच्या नोटा अधूनमधून ठेवायच्या. आणि विशेष म्हणजे हे पैसे तिथे कायम ठेवायचे नाहीत, अधूनमधून ते पैसे काढायचे, पुन्हा ठेवायचे, म्हणजे पैशांची हालचाल होत राहिली पाहिजे. यामागची आध्यात्मिक संकल्पना काय आहे? तर असं मानलं जातं की आपण जणू कुबेरांकडून धन घेतो आणि ते परत करतो.
या प्रक्रियेमुळे धनाचा ओघ सुरू राहतो, पैशांची चणचण कमी होते आणि आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. ज्यांच्या घरामध्ये सतत पैशांची कमतरता जाणवते, सतत कर्ज वाढत राहतं, आर्थिक ताण कायम राहतो, अशांनी ही साधी कुबेर स्थापना नक्की करून पाहावी. आता स्वामी भक्तांनो, ही मूर्ती स्वच्छ ठेवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. वेळ मिळेल तेव्हा ती मूर्ती स्वच्छ करावी, तामण धुवून घ्यावं आणि पुन्हा त्याच दिशेमध्ये मूर्ती ठेवावी. पण एक महत्वाची गोष्ट, हॉलमध्ये ठेवलेल्या या कुबेर मूर्तीची आपल्याला नियमित पूजा करायची नाही. या मूर्तीला हळद कुंकू फुलं वाहायची नाहीत, कारण ही स्थापना मुख्यतः धनप्रवाहासाठी केली जाते. आता अनेकांना प्रश्न पडतो, जर मूर्ती नको असेल तर फोटो लावू शकतो का? तर हो स्वामी भक्तांनो, तुम्ही कुबेरांची तस्वीर देखील लावू शकता. काही तस्वीरींमध्ये कुबेर यंत्र देखील असतं, म्हणजे फोटो सोबत यंत्राची रचना असते. अशी तस्वीर मिळाली तरी सुद्धा ती अत्यंत शुभ मानली जाते. आता फोटो कुठे लावायचा? तर हा फोटो देखील घराच्या हॉलमध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे. लाकडी फळीवर, काचेच्या फळीवर पांढरं स्वच्छ वस्त्र अंथरून तुम्ही ही फ्रेम ठेवू शकता आणि त्या तस्वीरीची दर बुधवारी पूजा करावी, कारण बुधवार हा कुबेरांचा प्रिय वार मानला जातो. पूजा करताना तुपाचा दिवा लावावा, धूप, अगरबत्ती, हळद, कुंकू अर्पण करावं. तसेच मोतीचूर लाडू, बत्तासे किंवा मधाचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर कुबेरांना मनोभावे नमस्कार करून कोणताही एक कुबेर मंत्र 11 वेळा म्हणायचा आणि शक्य असल्यास कुबेर चालिसा देखील वाचावी. असं मानलं जातं की घरामध्ये कुबेराचा फोटो लावल्याने वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, धनधान्य वाढतं आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं. आता स्वामी भक्तांनो, आपण ही माहिती घेऊया की देव्हाऱ्यामध्ये कुबेरांची स्थापना कशी करावी याबद्दल. आपल्या घरातील देव्हाऱ्यामध्ये साधारणपणे कुलदैवत श्री गणपती, महालक्ष्मी, अन्नपूर्णा, बाळकृष्ण आणि आपले आराध्य दैवत असतात. अशा या पवित्र देव्हाऱ्यामध्ये आपण आपल्या कुबेरांची स्थापना करायची असेल तर ती अत्यंत श्रद्धेने करावी. त्यासाठी एका छोट्या ताटामध्ये पांढरं स्वच्छ वस्त्र अंथरावं आणि त्यावर छोटीशी कुबेर मूर्ती ठेवावी. ही मूर्ती सोनं, चांदी किंवा पंचधातूची असेल तर उत्तम, पण आर्थिक परिस्थिती तशी नसेल तर साधी मूर्ती सुद्धा चालते, कारण देवाला भावना महत्वाची असते. आता या मूर्तीचं मुख दक्षिण दिशेला ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि रोज शक्य असल्यास पांढरं फूल आणि बेलपत्र अर्पण करावं. रोज शक्य नसेल तर बुधवार, शुक्रवार, एकादशी, पौर्णिमा या दिवशी तरी पूजा जरूर करावी. तसेच कुबेरांची छोटी मूर्ती महालक्ष्मी सोबत देखील ठेवू शकता. एकाच तामणामध्ये महालक्ष्मी माता आणि कुबेर अशा दोन्ही मूर्ती ठेवून पूजा केली जाते, तरी सुद्धा शुभ मानलं जातं. आता पुढे आपण माहिती घेऊया तिजोरीमध्ये कुबेर स्थापना कशी करायची. स्वामी भक्तांनो, जिथे आपण पैसे ठेवतो, लॉकर ठेवतो, तिजोरी ठेवतो, त्या ठिकाणी कुबेर स्थापना करणं अत्यंत शुभ मानलं जातं. एका छोट्या तामणामध्ये लाल कपडा अंथरावा आणि त्यावर छोटी कुबेर मूर्ती ठेवावी. मूर्तीचं मुख दक्षिण दिशेला असावं आणि पाठ उत्तर दिशेला. या मूर्तीला दर बुधवार, एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्येला पांढरे तीळ अर्पण करावेत आणि हा साधा मंत्र म्हणावा 21 वेळा. ओम वैश्रवण धनम देही मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम वैश्रवणम धनम देही. यानंतर मनोभावे नमस्कार करावा. तसेच त्या तामणामध्ये काही नाणी आणि 10, 50, 100 रुपयांच्या नोटा ठेवायच्या आहे. रोज पूजा केली नाही तरी चालेल, पण नमस्कार जरूर करावा. पौर्णिमेला नागकेशर अर्पण करणं विशेष शुभ मानलं जातं, कारण नागकेशर धनवृद्धीशी संबंधित मानलं गेलं आहे. आता स्वामी भक्तांनो, देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर या तिघांची स्थापना एकत्र केली तरी ती अत्यंत शुभ मानली जाते, कारण भगवान विष्णू, लक्ष्मी माता आणि कुबेर अशी ही लक्ष्मी परिवाराची स्थापना घरामध्ये धन स्थिर ठेवते. असं मानलं जातं की या स्थापनेमुळे घरातून पैसा विनाकारण बाहेर जात नाही. यावेळी कोणता मंत्र म्हणायचा? ओम धनद वैश्रवण धनम देहिमा. धनद म्हणजे धन देणारा, हे कुबेराचं प्रिय नाव मानलं जातं. आता स्वामी भक्तांनो,
जर तुम्हाला कुबेर मूर्ती मिळत नसेल तर एक सोपा पर्याय आहे. तुम्ही एका सुपारीला कुबेर मानून स्थापना करू शकता. नवी सुपारी आणायची आणि मूर्तीप्रमाणेच तिची स्थापना करून पूजा करावी. लहान घर, छोटे देव्हारे असतील तर हा उपाय अतिशय उत्तम मानला जातो. आता काही विशेष शुभ वस्तूंबद्दल माहिती घेऊया. कुबेर पूजनामध्ये लक्ष्मी शंख, धनदायक कवड्या, गोमती चक्र आणि काळे हकीक विशेष शुभ मानले जातात. 11 कवड्या कुबेर मूर्तीच्या भोवती ठेवणं अत्यंत फलदायी समजलं जातं. गोमती चक्र धनवृद्धीसाठी उपयोगी मानलं जातं. तसेच स्वास्तिक, लक्ष्मीची पावलं आणि शुभ लाभ ही चिन्ह देखील कुबेर पूजनामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. स्वामी भक्तांनो, कुबेर पूजनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे माहित आहे? तर ती म्हणजे नियमितता. दररोज मोठी पूजा केलीच पाहिजे असं नाही, पण श्रद्धा आणि सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. आठवड्यातून एक दिवस जरी मनापासून पूजा केली तरी सुद्धा ती स्वीकारली जाते. आणि त्यासोबत दान करण्याला देखील आपल्या धर्मामध्ये फार महत्व दिलं गेलं आहे. अन्नदान, धनदान, वस्तुदान या माध्यमातून पुण्य संचय वाढतं. असं मानलं जातं की दान केल्यामुळे धन कमी होत नाही तर उलट वाढतं, कारण दानामध्ये देवाचा आशीर्वाद असतो. म्हणूनच आपल्या कमाईतला छोटासा भाग सत्पात्री दान करावा. स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुबेर स्थापना, कुबेर पूजन पद्धती, मंत्र, दिशा आणि शुभ वस्तूंबद्दल अत्यंत सविस्तर माहिती जाणून घेतली. तुम्हाला देखील ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सर्वांनी कमेंटमध्ये ओम धनत वैश्रवणम धनम देही हे अवश्य लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.